1 रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली। आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय। मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आज सेवानिवृत्त। देवेन भारती होणार मुंबई पोलीस दलाचे नवे आयुक्त। उद्या पदभार स्वीकारणार। पंतप्रधान मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर। बीकेसी येथे आयोजित वेव्ज परिषदेचं उद्घाटन। दौऱ्यानिमित्त मुंबईत चोख सुरक्षा। पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा केंद्र सरकारचा प्लॅन तयार। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज महत्त्वाच्या 4 बैठका। मोदींनी सैन्याला फ्री हँड देताच पाकिस्तानची उडाली झोप। भारत 24 ते 36 तासात हल्ला करेल। पाकिस्तानचे माहिती प्रसारण मंत्री तरार यांचा सोशल मीडियावर पोस्ट करत दावा। सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच। नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार। नौशेरा सुंदरबनी अखनूर सेक्टरमध्ये गोळीबार। कोलकात्यातील ऋतुराज हॉटेलमध्ये रात्री आग। दुर्घटनेत 14 जणांचा होरपळून मृत्यू। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। मराठा आरक्षणाची लढाई आता मुंबईतील आझाद मैदानात। ऑगस्टमध्ये उपोषणाला बसणार मराठा आंदोलक। मनोज जरांगेंचा दावा। एल्फिस्टन पुलाचा वाद मुंबई उच्च न्यायालयात। पुलाच्या पाडकामाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका। पाडकामाला स्थानिकांचा विरोध। ठाण्यातील तुळजाभवानीचे प्रति तुळजापूर मंदिरात शरद पवारांच्या हस्ते प्रतिष्ठापना। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मंदिराचं लोकार्पण। 3.5 मुहूर्तांपैकी एक आज अक्षय तृतीया। अक्षय तृतीयेनिमित्त सोनं, घर आणि गाडी खरेदी करता नागरिकांची पसंती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।